चला सर्वांना सुप्रभात सुप्रभात सुप्रभात. आपण आता परत गुरुचरित्राचा अन्वयार्थ वाचन सुरू केलं आहे. सुरुवातीला मी वाचन केलेलं आहे, एक खंड पूर्ण झालेला आहे. याच्यामध्ये 3 खंड आहेत. ज्ञान खंड, कांड म्हटले त्याला, ज्ञानकांड, भक्तिकांड, कर्मकांड. तर ज्ञानकांड मी पूर्ण वाचून झाले. आता सुचेता मॅडम सुरू करत आहेत कर्मकांड. सुचेता मॅडम आणि सुजाता मॅडम दोघी मिळून घेणार आहेत. आणि सुचेता मॅडम ला बघा, थोडस हेअर बोन क्रॅक आहे, तरी सुद्धा नाही म्हणाल्या नाहीत मॅडम. पहाटे उठायचं आहे, बोट त्यांच्या ह्यालाही झालंय, तरी सुद्धा मॅडमनी हो म्हटलं, वेळ काढला. तर सुचेता मॅडमचे खूप खूप मनापासून धन्यवाद. आणि प्रत्येक वेळेला त्या होच म्हणत असतात आणि आपल्याला सेवा देतात. तर धन्यवाद मॅडम तुमचे. काय तुम्ही सुरू मॅडम. करावे. हो, सुरू करावे. चला. श्री दत्तात्रयांना नमस्कार करून मी आपला पुढचं गुरुचरित्र वाचन सुरू करत आहे. मंगल मॅडम आणि आपली संस्था या दोन्हीचे मी अतिशय मनापासून आभार मानते की मला ही संधी मॅडम वारंवार देतात. आणि काय असावे ते असो की मला हे सगळं अध्यात्मामध्ये शिरायचं किंवा अध्यात्माचं वाचन करायचं, मननचिंतन सगळं करायचं, ह्याची मला त्याच्यामुळे गोडी लागलेली आहे. आणखीन हे सर्व मॅडममुळे शक्य झालेले आहे. तर त्यामुळे मी त्यांचे धन्यवाद खरोखर मानते. आणि तुम्ही सर्वजण पहाटे उठून आत्ता इथे एवढ्या लवकर हे ऐकण्यासाठी उपस्थित आहात, त्यामुळे तुम्हालाही मी तुमचे आभार मानते आणि धन्यवाद देते. चला मग आता आपण गुरुचरित्रचा अध्याय 33वा मी सुरू करत आहे. ह्याच्यामध्ये रुद्राक्ष महिमा सांगितलेला आहे. रुद्राक्ष आपल्या सर्वांना माहितीच असेल, पुष्कळदा आपण बघितलेलं असतं. त्याला वेगवेगळी मुखं असतात, एकमुखी, दोनमुखी, तीनमुखी. आणि माझं नशीब एवढं चांगलं की मला रुद्राक्षाचं झाड पण बघायला मिळालं. नेपाळला आम्ही गेलेलो होतो तेव्हा आमच्या हॉटेलच्या बाहेरच रुद्राक्षाचं झाड होतं आणि त्याच्यावर रुद्राक्ष लागलेली पण होती. तर ह्या रुद्राक्षाचा काय महिमा आहे, त्याचं किती महत्त्व आहे, हे आता आपण अध्याय 33मध्ये दिलेलं आहे, ते आपण बघणार आहोत. तर अध्याय 33 जो आहे गुरुचरित्राचा, त्याला असं शीर्षक त्यांनी दिलेलं आहे, महानंदा वेशेची कथा, तिच्या दारी असलेले कुकुट म्हणजे कोंबडा, मरकट म्हणजे माकडं, राजपुत्र व प्रधानपुत्र झाले ती कथा. म्हणजे त्या वेशेच्या दारी, तिच्या घरामध्ये, तिच्या इथे ते कोंबडा आणि माकड बांधलेलं होतं त्यांची, आणि ते कसे पुढील जन्मामध्ये राजपुत्र आणि प्रधानपुत्र झाले त्याची ही कथा आहे. 33व्यात रुद्राक्ष धारण कथा, कुकुट मर्कट दोघे जण, वैश्यवेशेचे कथन, करीती राया ते पराशर, असा तो श्लोक आहे. तर इथे त्यांनी आता काय म्हटलंय बघा. रुद्राक्षाचा अनुपम महिमा ते यती महाराज म्हणत आहेत. ते सांगतायत की रुद्राक्षाचा अनुपम महिमा तुम्हास सांगतो, तो तुम्ही लक्षपूर्वक ऐका. श्री सद्गुरू म्हणाले, भक्ती असो किंवा नसो, आपल्या मनामध्ये असो किंवा नसो, भक्ती असो किंवा नसो, रुद्राक्ष धारण करणाऱ्या मनुष्यास पापे स्पर्श करत नाहीत. मग तो उच्च वर्णातला असो किंवा नीच वर्णातला असो, कसाही असो, तो लहान मोठा, मोठ्या पदावर काम करणारा, काहीच काम न करणारा असो, कोणत्याही वर्णातला असो, कोणत्याही जातीपातीचा असो, काही असो, आणि नकळतसुद्धा जरी त्याने रुद्राक्ष धारण केले तरीसुद्धा त्याला त्याचे फळ मिळते. आणि रुद्राक्ष धारण करणाऱ्याला पापे स्पर्श करत नाहीत. मग तो उच्च वर्णातला असो किंवा नीच वर्णातला असो. रुद्राक्ष धारण करणे ही गोष्ट वेदमान्य असून त्याचे पुण्य अपार आहे.
रुद्राक्ष तुम्ही धारण केलं तर त्याचं पुण्यही अपार अगणित आहे. इतकं आहे की त्यासाठी कोणतीच उपमा देता येत नाही. 1,000,000 रुद्राक्ष, 1,000,000 म्हणजे 1,000. 1,000,000 रुद्राक्ष ज्यांनी अंगावर धारण केलेले असेल तो रुद्ररूपच होतो. रुद्र शिवाला संबोधून म्हणतात. तो रुद्ररूपच होतो आणि सगळे देव त्याला वंदन करतात. 1,000,000 रुद्राक्ष ज्यांनी अंगावर धारण केलेले आहे तो जणू शिवाचा अवतारच समजावा आणि सगळे देव त्याला वंदन करतात. सहस्र संख्येने जरी शक्य झाले नाही तरी दोन्ही दंडांमध्ये 16-16, दोन्ही मनगटांमध्ये 12-12, गळ्यात 32 रुद्राक्षांची माळ, मस्तकावर 40 रुद्राक्षांची माळ गुंडाळलेली, दोन्ही कानात मिळून 12, शेंडीला 1 रुद्राक्ष बांधलेला असे 141 रुद्राक्ष धारण करावेत. किंवा तेही नसेल शक्य तर 108 रुद्राक्षांची एक चांगली माळ गळ्यात घालावी. असा मनुष्य म्हणजे अगदी 1,000,000 नाही तर त्यांनी काय म्हटलं होतं 141, तेही नाही तरी तुम्ही जर 108 रुद्राक्षांची माळ गळ्यात घातली तर असा मनुष्य रुद्रासमान पूज्य मानला जातो. मोती, पोळी, स्फटिक, चांदी, सोने, रत्न असे सर्व मिळून रुद्राक्षाची माळ करावी. त्याचे फळ अपार आहे. रुद्राक्षाच्या माळेची थोरवी फार फार मोठी आहे. त्यामुळे जेव्हा जसे व जितके मिळतील तितके रुद्राक्ष धारण करावे. तर ते इतकं महत्त्वाचं आहे आणि इतकी त्याची थोरवी अगणित आहे, सांगताच येणार नाही, अवर्णनीय आहे. त्यामुळे 141 राहू दे, 108 राहू दे, जे मिळेल ते असं शेवटी त्यांनी म्हटलेलं आहे. जसे व जितके मिळेल तितके रुद्राक्ष धारण करावेत. ज्याच्या गळ्यात रुद्राक्ष असतील त्याला पापे स्पर्श करत नाही. त्याला सद्गती मिळून रुद्रलोकामध्ये अखंडपणे वास करता येतो. रुद्राक्ष माळेने केलेल्या जपाचे फळ अनंतपटीने मिळते. आपण जे जपासाठी माळ घेतो ना तर ती माळ जर रुद्राक्षाची असेल आणि त्यांनी जर आपण जप केला तर त्याचे फळ अनंतपटीने मिळते. ज्याच्या गळ्यात रुद्राक्ष नाही व ज्याच्या कपाळाला त्रिपुंड भस्म नाही त्याचा जन्म व्यर्थच होय. डोक्यावर रुद्राक्ष बांधून कानात रुद्राक्ष धारण करून स्नान केले असता गंगा स्नानाचे पुण्य मिळते. रुद्राक्षावर रुद्रसूक्ताने अभिषेक करून तो रुद्राक्ष पूजेत ठेवला तर त्याचे फळ शिवलिंग पूजा केल्यासमान आहे. म्हणजे एक रुद्राक्ष घेऊन त्याच्यावर जर आपण रुद्रसूक्त म्हटलं, रुद्रसूक्त म्हणून एक प्रकारचं हे आहे, श्लोक असं नाही, एक काय ते त्या सूक्त म्हणायचं असतं. एक रुद्र किंवा 11 रुद्र असा अभिषेक करायचा असतो. ते ब्राह्मण बोलवून किंवा असं शिवरात्रीला सोमवारी वगैरे पुष्कळ जण करतात. प्रदोष असेल तेव्हा त्या सूक्ताचा उच्चारण करून जर तुम्ही अभिषेक केला तर आणि ते पूजेमध्ये ठेवलं तर त्याचे फळ आपल्याला शिवलिंगाची पूजा केल्यासारखेच आहे. रुद्राक्ष आता कोणती कोणती आहेत बघा. एकमुखी म्हणजे त्याला असं एक तोंड असं असतं. पंचमुखी, एकादशमुखी म्हणजे 11, चतुर्दशमुखी 14 असे विविध प्रकारचे असतात. असे उत्तम प्रकारचे रुद्राक्ष मिळाले तर ते आणि त्या प्रकारचे नाही मिळाले तर जे मिळतील ते प्रेमाने आणि भक्तीने धारण करावेत. त्यामुळे चतुर्विध पुरुषार्थाची सिद्धी होते. याचे पूर्वीचे एक आख्यान आहे. ते गूढ स्वरूपाचे व विशेष महत्त्वाचे आहे आणि ते ऐकले असता पापे लगेच दूर होतात. बघा म्हणजे फक्त आपण नकळत सुद्धा रुद्राक्ष धारण केले, नकळत आपल्या ह्याच्यावरती कानावरती जरी आपल्याला
एखादे सुक्त पडले किंवा कानावरती जरी आपल्याला त्याच्याबद्दलचं जप ऐकू आला, मनात असो नसो आपण त्याच्या मनापासून त्याच्यावर विश्वास असो नसो नुसतं ऐकून किंवा नुसतं त्याच्या सान्निध्यात राहिलं तरीसुद्धा आपल्याला सिद्धी प्राप्त होते. पूर्वी आता त्याच्याबद्दल एक त्यांनी कहाणी सांगितलेली आहे, गोष्ट सांगितलेली आहे. पूर्वी काश्मीर देशामध्ये भद्रसेन नावाचा राजा होऊन गेला. त्याचा पुत्र सुधर्मा या नावाने प्रख्यात होता. त्या राजाच्या मंत्र्याचा म्हणजे प्रधान, त्या राजाचा पुत्र जो होता त्याचं नाव सुधर्मा होतं आणि त्या राजाचा जो प्रधान होता त्याच्या पुत्राचं नाव तारक होतं. तोही प्रसिद्ध होता. हे दोन्ही कुमार म्हणजे राजकुमार आणि प्रधानपुत्र, राजपुत्र आणि प्रधानपुत्र, हे दोन्ही कुमार मोठे ज्ञानी होते आणि त्यांची आपापसात घट्ट मैत्री होती. दोघेही एका वयाचे, रूपाने सुंदर, एकाच ठिकाणी विद्याभ्यास करणारे असे होते. दोघेही संतोष आणि समाधानाने राहत असत. जेवताना खेळताना दोघेही नेहमी एकत्रच असत व अतिशय आनंदाने जीवन व्यतीत करीत होते. दोघेही शैव धर्माचे आचरण करणारे, शिवावर भक्ती होती. शैव धर्माचे आचरण करणारे, शिवपूजन करणारे व महाज्ञानी होते. त्या दोन्ही कुमारांच्या अंगाला भस्म लावलेले असे आणि त्यांच्या सर्वांगावर रुद्राक्ष माळांचेच अलंकार असत. आई वडील बांधव यांनी त्यांना रत्ने, अलंकार, दागिने वगैरे आणून द्यावेत, पण या कुमारांनी रागावून ते दगड किंवा लोखंड असावेत असे काढून फेकून द्यावेत असे चालले होते. म्हणजे आई वडील, आता तो राजपुत्रच होता, प्रधानपुत्र होता, तर आई वडील वगैरे त्यांना मोत्याच्या माळा, रत्न, दागदागिने, सुवर्ण वगैरे हे घाल रे बाळा, हे घाल म्हणून आणून देत असत. पण हे दोन्ही कुमार काय करायचे, ते काढून टाकायचे. आणि कशावर त्यांची भक्ती होती, काय त्यांना आवडायचं, रुद्राक्ष आवडायचं. तर हे सर्व तुच्छ मानत असत, रत्न, वैदुर्य वगैरे, आणि ते सर्व ते काढून टाकत दगड असल्यासारखं. असे होता होता एके दिवशी साक्षात ब्रह्मच असणारे पराशर ऋषी त्या राजवाड्यामध्ये भद्रसेन राजाला भेटायला आले. पराशर ऋषी आले त्या राजाला भेटायला. राजाने सन्मुख जाऊन, पुढं जाऊन साष्टांग नमस्कार करून त्यांचे स्वागत केले आणि त्यांना राजवाड्यात आणून सिंहासनावर बसवले. अर्घ्यपाद्य देऊन त्यांची आनंदाने पूजा केली. हात जोडून राजा पराशर ऋषींना अतिशय श्रद्धेने म्हणाला, माझ्या आणि प्रधानाच्या दोन्ही मुलांना वेडच लागल्यासारखे झालेले आहे. म्हणजे ते इतके विचित्र, पराशर ऋषींना तो राजा म्हणाला, ते प्रधान पुत्र आणि माझा पुत्र वेड्यासारखंच करतायत, त्यांना वेडच लागलाय जणू काही. इतके मी त्यांना अलंकार आणून दिले, दागिने दिले, ते काही पसंत करत नाही. आणि गळ्यात किंवा सर्वांगावर जेथे जागा मिळेल तेथे, शक्य असेल तेथे ते रुद्राक्षस धारण करून बसलेले असतात सारखे. सांगा ना त्यांना काहीतरी, किती शिकवले तरी ते ऐकत नाही. काय त्यांच्या डोक्यात वेड शिरले आहे तेच मला कळत नाही. आपण त्यांना सांगाल तरच ही दोन्ही मुले काहीतरी ऐकण्याची शक्यता आता मला वाटते. म्हणजे त्या राजाला आणि प्रधानाला, म्हणजे राजाला वाटायचं आता ही मुलं हाताबाहेरच गेलेली आहेत, आपलं तर ते काहीच ऐकत नाहीत. तर आता पराशर ऋषींना राजा विनंती करतो, राजपुत्र आहे हा आणि काय घालतो तर रुद्राक्ष आणि अंगाला भस्म लावून बसलेला असतो, तसाच तो त्याचा मित्र प्रधानपुत्र. तर ह्यांना तुम्ही, हे ऋषीवर्य, तुम्ही ह्यांना काहीतरी सांगा, तुमचं ते ऐकतील. आपण त्रिकालज्ञ आहात, आपल्याला त्रिकालाचे सर्व ज्ञान आहे, सर्व ब्रह्मांडाचे तिन्ही लोकांचे आपल्याला ज्ञान आहे. तर ही मुले अशी का वागत आहेत ते कृपया आपण मला समजावून सांगावे. हे ऐकून पराशर ऋषी हसले. हसून म्हणाले, तुझ्या आणि प्रधानाच्या मुलाचे पूर्वजन्मीचे कथन मोठेच आश्चर्यपूर्ण आहे. मी तुला ते सांगतो, ते तू लक्षपूर्वक ऐक आणि मग तुला असं कळेल की ही मुलं अशी का वागत आहेत. तर त्यांच्या पूर्वजन्माबद्दल पराशर ऋषींना माहिती होतं. तर पराशर ऋषी म्हणाले की ह्या दोन्ही मुलांचा
पूर्वजन्म कसा होता ते मी आता तुला सांगतो, ते तू ऐक. पूर्वी काश्मीर देशात नंदीग्राम नावाच्या नगरामध्ये एक शहर होतं, नंदीग्राम नावाचं. नंदीग्राम नावाच्या नगरामध्ये एक महानंदा नावाची प्रसिद्ध वेश्या होती, गणिका. वेश्या माहिती आहे तुम्हाला, गणिका असते. तर तिचे लावण्य आणि सौंदर्य विलक्षण होते आणि तिच्यावर चंद्रकांतीप्रमाणे तेज होते. तिचे वैभव व ऐश्वर्य डोळे दिपवणारे होते. तिचे घर सोन्याने मढवलेले होते. पायातल्या पादुकासुद्धा सोन्याच्या होत्या. तिचे बसण्याचे आसन तर सोन्याचेच होतेच, पण त्यावर पौर्णिमेच्या चंद्रासारखे एक मोठे छत्र झळकत असे. नाना परीचे अलंकार आणि दागदागिने त्या वेश्येजवळ होते. झोपण्याचा पलंग रत्नांनी मढलेला होता. रत्नखचित, बघा किती तिने तो व्यवसाय करून पैसे मिळवले होते. तर झोपण्याचा पलंगसुद्धा रत्नखचित होता. वस्त्र आभूषणं विपुल होती. दारात गाई म्हशी होत्या, सेवेला दासी होत्या. ती अतिलावण्यवती अशी सुंदरी होती, अगदी तरुण होती. सर्व आभूषणे ल्यायल्यानंतर ती जणू काही मदनाच्या रतीसारखीच दिसत असे. कस्तुरीसारखी सुगंधी, कस्तुरी हे आपण जे सेंट्स वापरतो ना आता, तर तसं पूर्वी कस्तुरी हे सुगंधी द्रव्य वापरत असत, आताही वापरत असतील, पण ती हरणाच्या नाभीतून, विशिष्ट प्रकारच्या हरणाच्या नाभीतून ती काढतात, त्यामुळे ती अतिशय महाग असतं सुगंधी द्रव्य ते कस्तुरी. तर कस्तुरीसारखी सुगंधी द्रव्ये, नाना तऱ्हेची फुले, सर्व तऱ्हेची उपभोगाची साधने तिच्या घरी होती आणि ती गावामध्ये खूपच प्रसिद्ध होती. तर महानंदा वेशीची कथा आता आपण ऐकत आहोत. तिच्याजवळ धन धान्य आणि जी संपत्ती होती तिची गणती कोटी संख्येने करावी लागत असे. अशी ती वारवनिता वारांगना किंवा वेश्या त्या नंदीग्राम नगरीमध्ये अतिशय वैभवपूर्ण असं आयुष्य जगत होती आणि अतिशय ऐश्वर्याने नांदत होती. वारवनिता म्हणजे वेश्या असूनही आपण पतिव्रता आहोत असे ती म्हणत असे. आता हा किती विरोधाभास आहे. आपल्याला तर माहिती आहे, वेश्या म्हणजे रोज तिच्याकडे कोण कोण भेट देणार, वेगवेगळे पुरुष, आणि मग ती कशी पतिव्रता. पतिव्रता म्हणजे कोण, आपल्या म्हणजे साधारण अर्थ जो आपण समाजात जो मान्य असलेला अर्थ आहे की एकच पती आणि त्या पतीला सर्वस्व वाहून दिलेले, दुसऱ्या कोणाकडेही ती बघायचे पण नाही. ज्याच्याशी विवाह झाला असेल, जो पती असेल, त्याला सर्वस्व अर्पण करायचे. वाकड्या नजरेने वाकड्या पायाने जायचं नाही, कुठे वाकड्या नजरेने बघायचं नाही, मनात सुद्धा दुसऱ्या पुरुषाचा विचारही येऊ द्यायचा नाही. अशी जी स्त्री असते ती पतिव्रता असं सर्वसाधारणपणे समाजामध्ये समज आहे. पण ही वेश्या असूनही आपण पतिव्रता आहोत असे ती म्हणत असे आणि ब्राह्मणांना व इतर लोकांना विपुल अमर्याद दानधर्म करीत असे. तिच्या घरी अनेक प्रकारची रत्ने जडवलेला एक नाट्यमंडप तिने उभारला होता, नृत्यशाळा. म्हणजे जेव्हा जेव्हा तिच्याकडे कोणी भेट देत असे पुरुष, तेव्हा ती त्या नृत्यशाळेमध्ये नृत्य करून त्याचं मन रिझवत असे वगैरे. आपण सिनेमामध्ये हे सगळं बघितलेलं आहे, ते कसं असतं तो त्या वारांगणांचा तो सभामंडप किंवा त्यांची नृत्य वगैरे. तर तिच्याकडे अनेक रत्न जडवलेला एक सभामंडप, नाट्यमंडप किंवा अशी नृत्यशाळा तिने केलेली होती आणि तिथे ती नेहमी आपल्या सख्यांसह नृत्य करत असे. त्याच नाट्यमंडपामध्ये मौजेसाठी, गंमत म्हणून, आता कोण कुत्रं पाळतं, कोण मांजर पाळतं, कोण ससे पाळतं, तर तिने गंमत म्हणून तो जो मंडप होता ना, त्या मंडपामध्ये गंमत म्हणून एक कोंबडा आणि एक माकड, कुकुटं आणि मरकटं हे पाळलेले होते तिने आणि तिथे ते कायम बांधलेले असत. आणि त्या कुक्कुटं आणि मरकटांना रुद्राक्षाच्या माळा अलंकार म्हणून तिने घातलेल्या होत्या. तिने स्वतः काय, तिच्याकडे खूप भारी भारी रत्न सुवर्ण यांनी मढलेली असायची आणि एक कोंबडा आणि माकड तिने त्या नृत्यशाळेत ठेवलेलं होतं आणि त्यांना काय घातलेलं होतं, रुद्राक्षाच्या
माळा घातलेल्या होत्या अलंकार म्हणून, आणि त्यांच्या डोक्यावर पण रुद्राक्षमणी बांधून ठेवला होता. आणि त्या कुक्कुट, तो कोंबडा आणि ते माकड यांना ती महानंदावेशा विनोदाने गंमत म्हणून नृत्य करायला, ही स्वतः नृत्य करायची, सख्या असायच्या नृत्य करायच्या, आणि त्या कोंबड्याला आणि माकडाला पण तिने नृत्य शिकवलेलं होतं. तर आता रुद्राक्ष धारण केलेला तो कोंबडा, रुद्राक्षाची माळ धारण केलेलं ते माकड, ते तिच्याकडे नृत्यशाळेमध्ये होतं, आणि तेही त्यांच्यासारखं नृत्य करायला ते दोघं त्यांच्यासारखं नृत्य करायला शिकलेले होते. हे सर्व असताना शिवव्रती या नावाचा एक महाधनाढ्य वैश्य, वैश्य म्हणजे व्यापारी, काय नाव होतं त्याचं, शिवव्रती नावाचा एक वैश्य, एक व्यापारी, कपाळाला भस्म लावून, शिवाचा भक्त होता तो, अर्थात त्यांनी कपाळाला भस्म लावलं होतं, नाव पण शिवव्रती, कपाळाला भस्म लावून रुद्राक्षमाळा धारण केलेला असा तो त्या वेश्येकडे आला. त्या वाण्याला बघून किंवा त्या व्यापाऱ्याला बघून महानंदा वेश्येने त्याला नमस्कार केला, त्याचे स्वागत केले, यथोचित उपचार अर्पण करून त्याचे स्वागत केले, आणि मग ते त्याला त्या नाट्यशाळेमध्ये किंवा नाट्यमंडपामध्ये घेऊन आली. त्या वैश्याजवळ एक अत्यंत तेजस्वी पिंगट वर्णाचे असे रत्नखचित व सूर्याप्रमाणे चमकणारे, लखलख करणारे शिवलिंग होते. ते रत्नखचित शिवलिंग पाहून महानंदा वेश्याही चकित झाली, आणि हे आपल्याकडे पाहिजे. आता बघा, एवढं तिच्याकडे संपत्ती होती, रत्नी होती, माणकं, हिरे मोती सगळं होतं, पण ते शिवलिंग तिने चकाकणारं, रत्नजडित, तेजस्वी असं बघितलं, तर लगेच तिला वाटायला लागलं की हे आपल्याकडे पाहिजे. ते रत्नखचित शिवलिंग पाहून महानंदा वेश्या चकित झाली, आणि ती वस्तू आपल्याकडे असलीच पाहिजे असे ती आपल्या सखीला म्हणाली. ती मैत्रिणीला म्हणाली, बघ हा जो आलाय व्यापारी, त्याच्याकडे किती छान ते आहे शिवलिंग, आता ते आपल्याला पाहिजे. तर तो आपल्याला विकेल का, ते आपल्याला देईल का, भेट तर नाही तर नाही, पण आपण विकत घेऊते, तिला काय कमी होतं, तिच्याकडे भरपूर धन होतं. ती म्हणाली आपण ते विकत घेऊया, त्याला त्याची काय किंमत असेल ते विचारूया, आणि काय किंमत असेल ते देऊन टाकूया, आणि जर मी त्याला सुख दिले, तो अतिवेशाच होती ती, तर मी त्याला रतिसुख दिले, त्याच्या बदल्यात जर तो देणार असेल तर मी त्याची कुलस्त्री म्हणून, आता बघा वेश्या आणि कुलस्त्री याच्यामध्ये, कुलस्त्री म्हणजे पत्नी, विवाह केलेली किंवा देवाधर्माच्या साक्षीने, अग्नीच्या साक्षीने विवाह करून आणलेली स्त्री, तिला कुलस्त्री म्हटलेली आहे, तिच्या कुळातलीच, त्याची पत्नी म्हणून मी 3 दिवस राहीन. ती वेश्या काय म्हणाली की मी 3 दिवस त्याची पत्नी बनून राहीन, कधी राहीन तर त्याने ते मला शिवलिंग द्यायला पाहिजे, त्याला तो तयार आहे का, असे तिने आपल्या मैत्रिणीला, त्या व्यापाऱ्याला विचारायला सांगितले. त्याप्रमाणे महानंदेच्या मैत्रिणीने त्या व्यापाऱ्याला विचारले. ते ऐकून तो वैश्य हसून म्हणाला, रतिसुखाच्या बदली हे अलौकिक तेजस्वी शिवलिंग मी देईन, पण तुमची जी मुख्य वारवनिता आहे, म्हणजे मुख्य वारांगना म्हणजे महानंदा आहे, तिने माझी पत्नी होऊन मनोभावाने पतिव्रता व्रत पाळावे आणि 3 दिवस राहावे, आणि हे मान्य आहे का, असे त्या वैश्याने स्वतःच आपल्या मुखाने महानंदेला विचारले. महानंदाच्या मनामध्ये तेच होतं की काय मी केले असता तो ते मला देईल शिवलिंग, ते तू विचारून ये. तर तो वैश्य आपणच म्हणाला, 3 दिवस त्या महानंदेनी माझी पत्नी होऊन पत्नीसारखी सेवा करावी, पत्नीव्रत पाळावे, मनोभावे पतिव्रता व्रत पाळून 3 दिवस राहिले पाहिजे, हे मान्य आहे का, असे त्या व्यापाऱ्याने स्वतःच तिला विचारले, त्या महानंदेला विचारले. तसे विचारताना तो इतकेही म्हणाला, बोलून चालून तू तर काय वेश्या आहेस, व्यभिचार हे तुझे कर्म आहे, धर्म आहे, काम आहे, तेव्हा तुझे बोलणे कितपत खरे मानायचे हा खरोखर प्रश्नच आहे. तुमचा अनेक पुरुषांशी संबंध असतो, तुम्हाला धर्मकर्माचे काहीच बंधन नाही, तेव्हा तुला पतिव्रता तरी कसे म्हणावे हे तूच सांग पाहू. व्यभिचार करणे हाच तुमचा कुळाचार, तुमचे मन एका पुरुषाबरोबर स्थिर कसे राहणार. महानंदेने त्या वैश्याचे सर्व बोलणे ऐकून घेतले आणि त्याला म्हणाली,
3 दिवस मी तुमची कुलस्त्री म्हणून अतिशय खरेपणाने राहीन. तन मन धन तुम्हाला सर्व अर्पण करीन. पूर्णपणे रतिसुख तुम्हाला माझ्याकडून मिळेल, समाधान मिळेल. त्या बदली मात्र तुम्ही मला काय द्यावे? हे दिव्य असे शिवलिंग, जे मी कधीच असं बघितलेलं नाही, असं ते शिवलिंग तुम्ही मला द्यावे. वैश्यतीला काय कठीण होतं, तिचा तो रोजचं तिचं कामच होतं. तर 3 दिवस रोज वेगळा आला काय नाही, 3 दिवस हाच राहिला काय, तिला काहीच फरक पडणार नव्हता. ती म्हणाले मी राहीन 3 दिवस तुम्हाला अगदी, पण कशी राहीन? पतिव्रता बनून, तुमची पत्नी बनून राहीन, पत्नी धर्माचं पालन करीन 3 दिवस, आणि तन मन धनाने तुम्हाला सर्व अर्पण करीन. पूर्ण संतोष समाधान मी तुम्हाला देईन, पण त्याच्या बदली मला काय पाहिजे? पैसे किंवा रत्नबित्न काही नको, हे शिवलिंग तुम्ही मला द्या. वैश्य म्हणाला, 3 दिवस 3 रात्री पत्नी धर्माने राहून तू सर्व कर्मे करशील त्याचे प्रमाण दे, अशी शपथ घेतो. तू तर जाणून म्हणजे बोलून चालून तू तर वेश्या आहेस, पण तुला पत्नी धर्म पाळता येतो का याचे प्रमाण मला पाहिजे, तू शपथ घे. तर त्या महानंदेनी ते दिव्य शिवलिंगावर त्यांनी हात ठेवला आणि चंद्र व सूर्य यांच्या साक्षीने तशी शपथ घेतली की मी त्या वैश्याची 3 दिवस धर्मपत्नी होऊन पतिव्रतेचे आचरण करीन, पतिव्रता धर्माचे आचरण करीन, आणि 3 दिवस मी त्याची धर्मपत्नी होऊन राहीन. हे शिवलिंग माझ्या प्राणासमान आहे. आणि त्यामुळे महानंदेला अतिशय नाही मग तिने अशी शपथ घेतल्यानंतर त्या वैश्याने आधी ते दिव्य शिवलिंग तिच्या हातात दिले आणि सांगितले की हे शिवलिंग माझा दुसरा प्राणच आहे असं समज महानंदे, आणि हे घे तुला, पण तू काय शपथ घेतलीस ते लक्षात आहे ना, तरच तुला हे मी कायमचे देऊन टाकेन. महानंदेला अतिशय संतोष झाला, समाधान वाटलं. धर्मपत्नी म्हणून तिने हातात कंकण बांधलं. वैश्य तिला पुन्हा म्हणाला, माझ्या प्राणासमान हे शिवलिंग आहे, ते अगदी नीट जपून ठेव, आणि त्या शिवलिंगाला जर काही हानी पोचली, कारण प्राणच आहे ते शिवलिंग, माझा प्राणच आहे, आणि जर त्याला काही हानी पोचली तर माझे प्राण ताबडतोब जातील, मी ताबडतोब प्राण सोडीन, हे तू लक्षात ठेव. वैश्याचे बोलणे महानंदेने मान्य केले आणि मी प्राणापलीकडे या शिवलिंगाचे जतन करीन असे तिने पुन्हा पुन्हा वचन दिले. इतके सगळे झाल्यावर तो वैश्य आणि ती महानंदा नाट्यमंडपात बसली. दिवस मावळला. तिने त्या नाट्यमंडपात बसून गप्पा गोष्टी केल्या, तिने नृत्य गायन केलं असेल, त्याचं मन रिझवलं असेल. दिवस मावळल्यानंतर ते शयन मंदिरात गेले. तेव्हा तो वैश्य तिला म्हणाला की रतिसूख घेत असताना शिवलिंग जवळ नसावे, ते पवित्र ठिकाणीच ठेवायला पाहिजे. ते ऐकून तिने ते शिवलिंग नाट्यमंडपामध्ये मध्यभागी जो खांब होता त्या खांबाजवळ व्यवस्थित ठेवले आणि मग ती त्याच्याबरोबर शयनगृहात म्हणजे रंगमहालामध्ये गेली. त्याच्यानंतर ते दिव्य शिवलिंग तेथे ठेवले आणि इथे यांचं आतमध्ये रतिक्रीडा चालू होती शयन मंदिरामध्ये. तर तेवढ्यात त्या नाट्यमंडपाला अचानक मोठी आग लागली. त्या आगीमध्ये तो सगळा नाट्यमंडप अगरबत्ती किंवा धूप जळावा त्याप्रमाणे सरसर सरसर जळून खाक झाला. ते पाहून तो वैश्य मोठ्या मोठ्याने शोक करू लागला. हाय हाय, हे काय झाले? माझे प्राणलिंग जळाले, माझे प्राणलिंग जळाले, आता मी काही जगत नाही, माझा प्राण आता जाणार, असे म्हणून तो विलाप करू लागला. नगरातील सर्व लोक एकत्र आले. त्यांनी ती आग विझवण्याचा प्रयत्न केला. आग कशीबशी विझवल्यावर तेथे जाऊन पाहिले तर ते दिव्य शिवलिंग जळून गेले होते, दग्ध झाले होते, राख झाली होती. आणि तो कोंबडा आणि ते माकड, ते होतं ना तिच्या इथे बांधलेलं, आणि त्यांना त्या रुद्राक्षाच्या माळा घातलेल्या होत्या, नृत्य शिकवलेलं होतं, तर तो कोंबडा आणि माकड ते पण जळून गेले. तो सगळा प्रकार पाहून वैश्य दुःखाने अतिशय बेभान झाला आणि प्राणलिंग जळून गेले तर आता मीही प्राण देईन असे म्हणू लागला. असं म्हणून तो रंगमहालातून त्या शयन मंदिरातून बाहेर आला.
सर्व तयारी करून अग्नी प्रज्वलित केला, चिता तयार केली आणि आपले प्राणलिंग जळाले, माझे प्राणलिंग जळाले असा विलाप करत करत अग्नीमध्ये प्रवेश केला. नगरातले लोक हे सर्व पाहून आश्चर्यचकित झाले. वेश्याही फार दुःखी झाली. हाय हाय, हे काय झाले? मला पुरुषहत्येचा दोष लागला. नाट्यमंडपात ठेवलेले दिव्य शिवलिंग जळून गेले. किती माझ्यावर आज पाप येऊन पडली बघा. एक तर पुरुषहत्येचा दोष मला लागला, दुसरं म्हणजे अतिशय दिव्य असे जे शिवलिंग आहे तेही जळून गेले. वैश्य माझा प्रिय पती होता, माझा प्राणेश्वर होता. 3 दिवस पती होता ना तो तिचा, तर तो माझा प्रिय पती होता, प्राणेश्वर होता, त्यालाही हानी पोचली. आता पतिव्रता धर्माप्रमाणे मीही प्राणत्याग करीन आणि त्याच्याबरोबर सती जाईन असा तिने निश्चय केला. पूर्वी बघा सती जायची चाल होती. पतीच्या चितेमध्ये त्याची पत्नीही उडी घेत असे आणि त्याच्याबरोबर तिलाही जाळून टाकत असत. तर तिने आता महानंदेनी सती जायचा निश्चय केला आणि सती जायची तयारी केली. असे म्हणत तिने ब्राह्मणांना बोलवले. सहगमन त्याला म्हणतात. नवऱ्याबरोबर, नवऱ्या गेल्यानंतर त्याच्याबरोबर चितेमधून स्वतःला जाळून घेणे, त्याच्याबरोबर सहगमन करणे. सहगमनाची सर्व तयारी करून चंदनाची काष्ठ आणली. चंदनाची तिला काय कमी होतं, चंदनाची सगळी लाकडं आणली, काष्ठ आणली, त्याच्यावर चिता रचली, ब्राह्मणांना नमस्कार केला, भरपूर विपुल दानधर्म केला. आपल्या जवळची सर्व उंची उंची वस्त्र, भूषणं, अलंकार, बहुमूल्य वस्तू सगळ्यांना वाटून टाकल्या, ब्राह्मणांना वाटून टाकल्या. आपल्या बंधुबांधवांचा निरोप घेऊन आपण पतीबरोबर सती जात आहोत असे तिने सांगितले. त्या बंधुबांधवांनी अर्थातच, किंवा ज्या सख्या होत्या तिच्या, सर्व तिथे होतेच ना खूप जण, त्या सर्वांनी तिला विरोध केला. एवढेच नव्हे, ते म्हणाले की ते तिला दोषच देऊ लागले, दूषणे देऊ लागले. वेडी झाली आहेस की काय, तुझी बुद्धी भ्रष्ट झाली आहे की काय, असे म्हणू लागले. आपला जन्म कोणता, त्याप्रमाणेच आपण वागले पाहिजे. आपला वेशेचा जन्म आहे, तर पती पती काय करतेस आणि तो माणूस तुझ्याकडे आलेला मेला तर त्याच्याबरोबर कुठे सती जातेस? तो थोडा, तुझा धर्म काय आहे, तुझा वेशेचा धर्म आहे. रोज तुझ्याकडे वेगळा पुरुष येणार आणि त्या धर्माप्रमाणे तू वाग. या एकाच याला धरून बसू नकोस, तो काही तुझा नवरा बिवरा नाही आहे. आपला जन्म कोणता त्याप्रमाणेच वाग. वेशेने वेशेप्रमाणे वागावे. त्याच्यामध्ये काहीच कमीपणा नाही, काहीच दोष नाही, काहीच तुला पाप लागणार नाही. तू जरी त्याला वचन दिले असलं की मी 3 दिवस तुमची पत्नी होऊन राहीन आणि पत्नी धर्माचे किंवा पतिव्रतेचे पालन करीन, पतिव्रता धर्माचे पालन करीन, तरी त्याला काही अर्थ नाही. कारण मूळ धर्म, मूळ तू कोण आहेस हे तू बघ. वेशेच्या घरी रतिका आकांक्षा मनात धरून कित्येक पुरुष येतात, त्याला गणतीच नाही. तेव्हा सहगमन करण्याचा हा कुठला धर्म काढलास तू? कसला वैश्य आणि कसले शिवलिंग? तू निष्कारण कशाला स्वतःचं शरीर जाळून घेत आहेस? वेश्या म्हटल्यावर तुझा धर्म काय? रोज नवा पुरुष हा तुझा धर्म आहे. असले वैश्य कितीतरी येतील, त्या सर्वांची तू धर्मपत्नी होऊन राहणार की काय? त्या वैश्याबरोबर सती जाण्याची ही कुठली तुला बुद्धी झाली आहे ते तू विसरून जा आणि काही सतीबिती जायचं नाही, असे सगळे तिचे तिकडचे लोक, तिच्या सख्या बंधू बांधव सगळे सांगायला लागले. सर्वजण तिला सती जाण्यापासून परावृत्त करू लागले. पण ती महानंदा कोणाचेच ऐकेना. ती म्हणू लागली, वैश्य तर माझा पती होता आणि हे सत्य आहे. पृथ्वी सूर्य चंद्र यांच्या साक्षीने 3 दिवस 3 रात्री धर्म कर्म काया वाचा सगळ्यांनी मी त्या वैश्याची पतिव्रता पत्नी होण्याची शपथ घेतली होती. सगळ्यांच्या समोर मी ती शपथ घेतली होती, त्यामुळे तो माझा पतीच होता आणि मी त्याची 3 दिवसासाठी का होईना पण धर्मपत्नी झाले होते. आता माझा पती तो 3 दिवसाच्या मुदतीतच जर मृत झालेला आहे, तर शास्त्राप्रमाणे, रूढीप्रमाणे, परंपरेप्रमाणे त्याच्याबरोबर सती जाणे, सहगमन करणे हा माझा धर्म नाही का? हा माझा धर्म आहे. वेदशास्त्रात सांगितल्याप्रमाणे, धर्माप्रमाणे, पतिव्रता धर्माप्रमाणे मी आता जिवंत राहू शकत नाही, कारण माझ्या पतीचे निधन झालेले आहे आणि त्याला आता चितेवर ठेवून तुम्ही जाळून टाकणार. मग त्याच्याबरोबर मी सती जाणार म्हणजे जाणारच. उलट
पतीबरोबर जी स्त्री सहगमन करते ती आपल्या माहेरच्या 21 कुळांचा आणि सासरच्या 21 कुळांचा उद्धारच करत असते. इतक्या सगळ्यांची नरकातून सुटकासुद्धा होते असे वेदशास्त्रे सांगतात. केव्हा तरी मरायचे तर आहेच. मग अशा तऱ्हेने मरण्यात जर एवढा पुण्यसंचय मला होणार असेल, अशा तऱ्हेने सती जाऊन मरण्यात जर मला एवढे पुण्य आहे, तर ते पुण्य न मिळवता या दुःखाच्या समुद्राप्रमाणे असणाऱ्या संसारात राहून काय करायचे आहे. तिलासुद्धा माहिती होतं की आपल्याला ह्यातून बाहेर पडायची ही चांगली संधी आहे. दुःखाने भरलेल्या भवसागरामध्ये राहायला नको. आणि वेदांमध्ये सांगितल्याप्रमाणे हे जर पुण्यकृत्य असेल, पतीबरोबर सती जाणं हे जर पुण्यकृत्य असेल, त्याच्यामुळे जर माझ्या माहेरच्या 21 कुळांचा आणि सासरच्या 21 कुळांचा उद्धार होणार असेल, म्हणजे त्यावेळेस बघा, त्यावेळेला अनुसरून त्या स्त्रीने सती जावं म्हणून मला असं वाटतं ही तिला प्रलोभनं दाखवली असतील की तू जर नवऱ्याबरोबर सती गेलीस तर तू माहेरच्या 21 कुळांचा उद्धार करशील, सासरच्या 21 कुळांचा उद्धार करशील आणि तुला खूप पुण्य मिळेल. तर त्या आशेने त्या मग बायका सती जात असतील तर मला खूप पुण्य मिळेल आणि माझी या भवसागरातून सुटका होईल, म्हणून ह्या दुःख भरल्या संसारामध्ये मला राहायचेच नाही, तिथे राहून आता मी काय करणार असे ती म्हणू लागली. असे म्हणून तिने त्या दगदगत्या अग्निकुंडाला नमस्कार केला, सूर्याला नमस्कार केला, सर्वेश्वर परमात्म्याचे मनोभावे स्मरण केले. ब्राह्मणांना नमस्कार करून तिने त्या अग्नीत, जिथे तिच्या पतीचे शव ठेवलेले होते, त्या अग्नीमध्ये तिने उडी टाकली. त्यावेळी एक अतिशय विलक्षण अशी गोष्ट घडली. भगवान शंकर त्या चितेतून स्वतः प्रकट झाले. 5 मुखे, 10 हात, नागसूत्र, हातामध्ये पानपात्र, डमरू, त्रिशूळ, भस्मांकी, जटाधारी असे नंदीवर आरूढ झालेले भगवान समक्ष तिथे प्रकट झाले आणि त्यांनी वरच्यावर त्या महानंदा वेशेला झेलून उचलून धरले. तिला अग्नीमध्ये उडी टाकू दिली नाही. ती उडी टाकणार इतक्यात हातावरती आपल्या भगवान शिव प्रकट झाले आणि तिला उचलून धरले. अग्निकुंडातला अग्नी एकदम विझून गेला, शांत झाला, दिसेनासाच झाला. भक्तवत्सल जगन्नाथ प्रसन्न झाले. तिच्या हाताला धरून त्यांनी तिला अग्निकुंडाच्या बाहेर आणले आणि म्हणाले, वर माग. तुझी परीक्षा घेण्यासाठी, तुझे धर्म धैर्य पाहण्यासाठीच मी आलो होतो. मीच वैश्य झालो होतो. दिव्य शिवलिंग मीच तुला दिले होते. मायेने म्हणजे जादूने अग्नी निर्माण करून तो नाट्यमंडप मीच जाळला होता. तुझे मन पाहण्यासाठी मी मुद्दामच अग्निप्रवेश केला होता. तू खरंच पतिव्रता धर्माला जागतेस का हे बघण्यासाठी मी मुद्दाम अग्निप्रवेश केला होता. पण तू खरी पतिव्रता असल्यामुळे तू आपले व्रत सत्य करून दाखवलेस. खरी पतिव्रता, वेश्येला खरी पतिव्रता म्हटलेलं आहे बघा. का? कारण 3 दिवसासाठी जो तिचा पती झालेला होता, सूर्यचंद्र ह्याच्या साक्षीने तिने वचन दिलेलं होतं की मी तुझा पती म्हणून स्वीकार करते आणि मी पत्नी धर्म 3 दिवस का होईना, पण 3 दिवस मी तुझी पत्नी आहे आणि मी तो पत्नी धर्म पाळीन, असं ते वचन दिलेलं होतं. आणि तो पत्नी धर्म, ती वेश्या असून तिचा मूळ धर्म वेगळाच होता, पण तिने जो पत्नी धर्म स्वीकारलेला होता, पतिव्रतेचा धर्म स्वीकारलेला होता, तो तिने पाळला आणि म्हणून तिला वेश्या असून पतिव्रता असे म्हटलेले आहे. म्हणजे आपल्याला असं वाटेल, अरे ही तर वेश्या होती आणि ती सर्वात महान पतिव्रता कशी? तर आपला धर्म वेगळा असून, वेश्या असून सुद्धा 3 दिवसासाठी जो पती झालेला होता तो जर मृत पावला तर शास्त्राप्रमाणे ती त्याच्याबरोबर सहगमनास तयार झाली, म्हणून ती खरी पतिव्रता होय. तर भगवान शिवशंकर तिला म्हणतात, तुझे मन पाहण्यासाठी मी मुद्दामच हे सर्व घडवून आणले. ही माझीच लीला होती, माझीच माया होती आणि मी जणू काही तुझी परीक्षाच घेतली. खरी तू पतिव्रता निघालीस आणि तू खरी पतिव्रता असल्यामुळे तू आपले व्रत पालन केलेस, सत्याने वागलीस, सत्याची कास धरलीस, वचन दिलेले पूर्ण करायला निघालीस. तुझ्या भक्तीने मी अतिशय संतुष्ट झालो आहे.
तू खरी पतिव्रता असल्यामुळे खरोखर तू जरी वेश्या असलीस तरीसुद्धा तू पतिव्रता म्हणूनच ह्यापुढे सगळीकडे प्रसिद्ध पावशील. तर ती वेश्या म्हणाली, तर तुला पाहिजे तो तू वर माग, असे भगवान शिवशंकर तिला म्हणाले. ती वेश्या म्हणाली, मला कोणताच वर नको, मी अतिशय संतुष्ट झाले आहे. तर तरी भगवान शंकर म्हणाले, अगं तू माग. तर तिच्याकडे काही सर्वच होतं ना, ती काय मागणार. तर ती म्हणाली, मला काही नको, मला कोणताच वर नको. स्वर्ग, भूमी, पाताळ येथील कोणतेही ऐश्वर्य, कोणतेही भोग देऊ शकेल अशी कोणतीही वस्तू मला नको. माझ्या सर्व बंधुजनांसमवेत, आता वेदशास्त्रामध्ये म्हटलंय ना की 21 कुळांचा उद्धार होतो, तर माझ्या या सर्व जनांसमवेत तुझ्या पायाशी भृंग होऊन राहावे. माझ्या दासदासी आहेत, त्यांना तू स्वर्गात घेऊन जा. पण हे सर्वेश्वरा, हे पशुमती, मला मात्र आपल्या सन्निधच राहू द्यावे. मला पुन्हा पुन्हा जन्म संसार यांची यातायातच नको. हे पशुपती, मला तुमच्या चरणापाशी स्थान द्या आणि मला मुक्ती द्या. असे म्हणून तिने भगवान शिवशंकराचे चरण पकडले. गौरीरमण तिचे बोलणे ऐकून बघा किती यांना नावं दिलेली आहेत. गौरीरमण म्हटलेलं आहे. गौरीरमण म्हणजे शिव शंकर. गौरीरमण तिचे बोलणे ऐकून अतिशय प्रसन्न झाले. त्यांनी तिच्या सगळ्या नातेवाईकांना, सख्या जे बंधू बांधव होते त्या सगळ्यांना विमानात बसवून स्वर्गलोकामध्ये पाठवून दिले. असा तिने वर मागितला होता ना की ह्या सगळ्यांना स्वर्गलोकामध्ये पाठवून दे तू. आणखी मग त्याप्रमाणे त्यांनी त्या सगळ्या तिच्या नातेवाईक, आजूबाजूचे आप्तेष्ट वगैरे होते, सख्या होत्या तिच्याबरोबर नृत्य करणाऱ्या, सगळ्यांना स्वर्गलोकात पाठवले. तिच्या नाट्यमंडपामध्ये त्या कुकुट मर्कटांचा, तो कोंबडा आणखीन माकड होते ना, ते पण जळून गेले होते त्याच्यामध्ये. तर ते कुकुट आणि मर्कट जळून मृत्यू झाला होता. ते दोघे आता राजपुत्र झाले. राजपुत्र, तो जो माकड होतं तर राजपुत्र झालं आणि कोंबडा होता तो प्रधानपुत्र. असं पुढच्या जन्मामध्ये तो त्या राजाला सांगतो की पराशर ऋषी सांगतात की हा जो पूर्वजन्मीचा त्या वेशेच्या सभामंडपामध्ये बांधलेला जो माकड होता, जे माकड होते ते तुझा पुत्र म्हणून त्यांनी जन्म घेतलेला आहे. आणि तो जो कोंबडा होता तो प्रधानाचा मुलगा म्हणून त्यांनी जन्म घेतलेला आहे. तर मर्कटत्व सोडून तुझ्या पोटी राजपुत्र म्हणून तो जन्माला आलेला आहे आणि कुकुटत्व सोडून तो प्रधानाचा पुत्र झालेला आहे. रुद्राक्ष त्यांनी धारण केलं होतं नकळत. आता त्या माकडाला आणि कोंबड्याला काय कळणार की रुद्राक्ष म्हणजे काय असतं त्याच्यामुळे, आणि ते थोडी स्वतः जाऊन आपल्या गळ्यात माळ घालणार आहेत. या वेश्येनीच, त्या महानंदेनीच त्यांना अशी गंमत म्हणून घातली होती रुद्राक्षाची माळ त्या माकडाच्या गळ्यात आणि कोंबड्याच्या गळ्यात, आणि त्यांना नृत्य शिकवलं होतं. ते आपले तिथे रुद्राक्ष घालून राहत होते. रुद्राक्ष नकळतपणे धारण केलेलं होतं. बघा, रुद्राक्ष धारण केल्यामुळे त्यांना अशी फळं मिळालेली आहेत. पूर्वसंस्कारामुळे ते दोघेही या जन्मीही रुद्राक्षच धारण करत आहेत. गेल्या जन्मी त्यांच्यावर तोच संस्कार होता. गेल्या जन्मी पूर्ण जन्म त्यांनी तो रुद्राक्ष धारण करून काढला होता. ते म्हणून ते ह्या जन्मामध्ये सुद्धा रुद्राक्ष धारण करत आहेत. पण या जन्मी ते समजून उमजून तसं करत आहेत. पूर्वी त्यांना काय त्या महानंदेने बांधलं होतं त्यांच्या गळात, तेव्हा त्यांना तेवढी बुद्धी नव्हती. माणसाला जी बुद्धी आहे, मनुष्य जन्म आल्यामुळे ते आता समजून उमजून करत आहेत. माणसाच्या खालची जी सगळे प्राणी मात्र आहेत त्यांना एवढी बुद्धी नसते, त्यांना कळत नाही काय करतोय आपण वगैरे. तर तेव्हा त्यांना कळत नव्हतं. अज्ञानामुळे त्यांच्या गळ्यात कोणीतरी टाकलं होतं रुद्राक्ष, पायात बांधलं असेल, गळ्यात बांधलं असेल. अज्ञानामुळे पण जन्मभर त्यांच्या अंगावर ते रुद्राक्ष होतं आणि अज्ञानामुळे का असेना पण त्यांनी रुद्राक्ष धारण केलं, म्हणून त्यांना राजपुत्राचा आणि प्रधानपुत्राचा जन्म मिळाला. आणि आता मात्र ते समजून उमजून रुद्राक्ष धारण करत आहेत. पूर्वजन्मी अज्ञानाने रुद्राक्ष धारण केले, त्यामुळे त्यांनी एवढे पुण्य जोडले आणि तुमच्या राजकुळात ते जन्म पावले. आता मात्र ज्ञानपूर्वक समजून उमजून रुद्राक्ष धारण केल्यामुळे त्यांना अमर्याद असे पुण्य लाभत आहे.
असे पराशर ऋषी राजास म्हणाले. श्री गुरु मागच्या अध्यायातला संदर्भ घेतलेला आहे. श्री गुरु त्या दंपतीला म्हणाले. पराशरांनी असे राजाला सांगितल्यावर राजाने हात जोडून पराशर ऋषींना एक महत्त्वाचा प्रश्न विचारला. तो कथाभाग आपण आता पुढच्या अध्यायात बघूया. तर इथे हा छोटासा अध्याय होता, तो समाप्त झालेला आहे. आणि खाली त्यांनी तळटीप दिलेली आहे. तर त्याच्यामध्ये त्यांनी असं म्हटलेलं आहे की मूळ ग्रंथामध्ये आणि शिवलीलामृत म्हणून एक पोथी आहे शिवाची, माहिती असेल तुम्हाला. तर मूळ ग्रंथात आणि शिवलीलामृतातही त्यांना जे बांधून ठेवलेलं होतं, तो मरकट आणि कोंबडा, त्यांना सोडून दिलं आणि अग्नीच्या भयाने ते पळून गेले असा उल्लेख आहे, असं म्हटलेलं आहे. परंतु इथे याच्यामध्ये ह्या ग्रंथामध्ये मात्र अन्वयार्थामध्ये त्यांनी ते जळून खाक झाले आणि त्यांना पुढचा जन्म मिळाला आणि रुद्राक्ष पूर्ण सतत पूर्वजन्मामध्ये रुद्राक्ष धारण केल्यामुळे त्यांना एवढे पुण्य मिळाले की ते राजाच्या घरी, तो माकड राजाच्या घरी जन्माला आला आणि कोंबडा प्रधानाच्या घरी जन्माला आला. आणि त्यांना पूर्वजन्मातली स्मृती नसेल कदाचित, पण पूर्वजन्मामध्ये ते अज्ञानाने कळत नकळत त्यांनी ते नकळता अजाणतेपणाने त्यांच्या अंगावर ते रुद्राक्ष होते. त्यांनी स्वतः धारण केले नव्हते, त्या महानंदेने त्यांना घातले ते. पण कळो न कळो, तुमच्या मनात असो नसो, तुम्ही कोणत्या उद्देशाने ते रुद्राक्ष धारण केले आहे का सहजच आपले धारण केले, माहिती असो नसो, मॅडम आपल्याला सांगतात ना, नुसतं कानावर ओंकार आहे ऐका किंवा नुसतं ऐका कानावर आम्ही जे काय सांगतोय ते, तर ते नुसतं कानावर ऐकून तुमचं इच्छा असो नसो, तुम्हाला कळो न कळो, तरीसुद्धा तुम्हाला त्याचे फळ मिळतेच मिळते. तर तसे अज्ञानाने सुद्धा त्यांनी रुद्राक्ष धारण केलेले होते, तरीसुद्धा त्यांना त्याचे फळ मिळाले. आणि ह्या जन्मात मात्र ते दोघं आता रत्नांचा, आणखीन सोन्याचा, सुवर्णाचा, सगळ्याचा त्याग करून रुद्राक्ष ही त्यांची आवड बनलेली आहे आणि ते आपणहून रुद्राक्ष धारण करत आहेत, असं पराशर ऋषींनी त्या राजाला सांगितले. राजाने त्यांना प्रश्न विचारला होता ना, की हे दोघं असे का करतात, त्यांचं डोकं फिरलं की काय, वेडे झालेत की काय, किती त्यांना रत्न माणकं सुशोभित करणारे अलंकार आणून दिले तरी काढून टाकून देतात, आणि तर असं का, हे तुम्ही आम्हाला सांगा. तर पराशर ऋषींना दिव्यदृष्टी असल्यामुळे त्यांचा पूर्वजन्म माहिती होता. तर पूर्वजन्मी काय घडलं होतं ते पराशर ऋषींनी सांगितलं. आणि मग ते अजाणतापणे, म्हणजे सांगण्याचं ह्या अध्यायामध्ये त्यांना काय सांगायचं आहे, रुद्राक्षाचा महिमा सांगायचा आहे. तुम्हाला कळो न कळो, काही असो, कितीही संख्येत असो, एक जरी असो, तुम्ही जर अंगावर रुद्राक्ष धारण केले असेल तर तुम्हाला त्याचे खूप मोठे पुण्य मिळते, पुण्यसंचय होतो. आणि त्याच्यासाठी तुम्ही मनापासून ते धारण केले पाहिजे असे नाही, अजाणतासुद्धा तुम्ही धारण केले तरी तुम्हाला त्याच्यापासून पुण्याची प्राप्ती होते. हा रुद्राक्ष महिमा या अध्यायामध्ये सांगितलेला आहे. तर आता आपण इथे थांबूया आणि पुढचं उद्या बघूया. रुद्राक्षाच्या महात्म्य सांगायला इथे सुरुवात झालेली आहे. वेश्या असून सुद्धा पतिव्रता, सर्वश्रेष्ठ पतिव्रता ती का ठरली हेही सांगितलेलं आहे. आता सतीची चाल तर गेलेली आहे, सती काही आता कोणी जात नाही, जन्मोजन्मी आपण पतीबरोबर राहतो, पण आता कोणीही पती गेल्यानंतर सहगमन पण करत नाही. म्हणजे तिने जर सहगमन केलं नसतं त्या व्यापाराबरोबर तर कोणी तिला दोष दिला नसता, कारण ती वेश्याच होती, तिचा धर्मच नव्हता पतिव्रतेचा. पण तिने 3 दिवस फक्त मी तुझी पत्नी होऊन राहीन म्हणून वचन दिलं होतं, म्हणून तिने तो पत्नी धर्म पाळला. म्हणून वेश्या असून सुद्धा तिला पतिव्रतेचा दर्जा आणि सर्वोत्तम, अतिशय सर्व जगामध्ये महान पतिव्रता ती ठरली. तर हे 2 बोध ह्या छोट्याशा अध्यायातून आपल्याला मिळालेले आहे. चला, दत्तात्रय महाराजांना धन्यवाद वंदन. मॅडम. आणि आज आपण खूप इथे थांबूया. खूप छान सांगितलं, मस्त सावकाश संथपणे रुद्राक्षाचा महिमा आणि पतिव्रतेची कहाणी. चला थोडस ध्यान करूयात आपण.
श्वासावर लक्ष ठेवूया. धन्यवाद सुचेता मॅडम. हो, धन्यवाद मॅडम मला संधी दिल्याबद्दल. श्वासावर लक्ष ठेवूयात.